तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आपल्याकडे मग आपल्या शेतीची परिस्थिती कशी आहे आणि सगळीकडे पाणी झालेलं आहे. तर त्यामुळं बाजरी उपडलेलं नाही, कारण की बाजरीमध्ये खूप पाणी आहे. तरी माझ्या शेजारची आणि माझ्या काकांनी बाजरी उपडली, त्यांचं रान दाखवतो तुम्हाला पाण्याने किती भिजली. तर ही आपली बाजरी खुडून झालेली आहे आणि काकांच्या शेतात बघा पाणी किती साचलेलं आहे कालच्या पुरामुळं. पाहू शकता पाणीच पाणी झाले सगळ्या शेतात आणि थोडी राहिल्या त्यांची उपडायची वगैरे अजून. त्यामुळं आता ज्वारी पेरण्याचा हंगाम दसऱ्याला सुरू होईल. त्याच्या अगोदर हे पाणी वगैरे सगळं कमी झालं तर ठीक आहे, नाहीतर काय मग ज्वारी लांबीवर पेरणी सगळं अवघड आहे. मग पाहू शकता खूप छान निसर्ग आहे संध्याकाळचा. त्या तिथं आपलं घर आहे डोंगरावरती, एकदम जबरदस्त पॉईंट आहे आपला आणि निसर्गाच्या सानिध्यात किती छान वातावरण आहे आपल्या शेतामध्ये. तर चला मग भेटू परत आणि एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्र.